तक्रार केली। ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक शंका या तयार झालेल्या आहेत। पहिल्यांदा तर जरी त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे आहेत, वडार समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही। तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीने केली जाईल। आणि ज्या शंका उपस्थित झाल्या, शेवटी शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे, केवळ एकतर्फी होऊन चालणार नाही। आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल।